एक आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लख म्हणून पुकारा करी. हे ऐकून वाण्याची बायको भिक्षा घालण्यासाठी दारात येई. परंतु निपुत्रिकेच्या हातची भिक्षा मी घेत नाही असं म्हणून गोसावी भिक्षा न घेता निघून जाई. ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली. त्याने तिला एक युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. त्यावर तिने तसेच केले. अशा प्रकारे गोसाव्याच्या झोळीत भिक्षा पडली आणि गोसाव्याचा नियम मोडला. तो गोसावी त्या बाईवर फार रागवला. त्याने तिला मूळबाळ होणार नाही असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. त्यावर गोसाव्याने उशाप दिला. ते म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा अडेल किंवा थांबेल तिथं खण, देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल. असं बोलून गोसावी चालता झाला. तिनं आपल्या पतीस सांगितलं. वाणी रानात गेला. घोडा अडला आणि तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडितांचा खांब आहे. माणकांचे कळस आहेत. आत देवीची मूर्त आहे. त्या व्यापाऱ्याने त्या देवीची मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. देवी म्हणाली, वर माग. त्यावर वाणी म्हणाला, घरदार आहे माते माझ्याकडे, गुरंढोरं आहेत, धनद्रव्य आहेत, पण पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे तर तुला वर देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुष्य घेतलास तर जन्मांत होईल, कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल तर ते मागून घे. त्या वाण्याने अल्पायुषी पुत्र मागितला. त्यावर देवीने सांगितले, माझ्या मागच्या बाजूला जा, तिथे एक गणपती आहे, त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. त्यानंतर तो गोसावी देवळामागे गेला. गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, पोटभर घरी नेण्याकरता घेतले. खाली उतरून पाहू लागला, तो आपला मोठेत आंबा एकच आहे. असं 4-5 वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. त्यानंतर तो वाणी फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसामासा गर्भ वाढू लागला. 9 मास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासासी तो मुलगा वाढू लागला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा नवस आहे असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर तो मुलगा यात्रेस निघाला. मामा भाचे काशीत जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यांचं एकमेकींशी भांडण झालं. एक गोरी बुरकी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय ग रानद्वाड आहे, काय ग रानद्वाड आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही, म्हणजे विधवा होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामाने ऐकलं. त्यांच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भाषाचं लगीन लावलं तर माझा भाचा दीर्घायुष्य होईल. परंतु हे घडणार कसं. त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं, त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी पडला. मुलीच्या आईवडिलांना मुलीच्या लग्नाची पंचायत झाली. पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करू, म्हणजे त्या मुलाचं लग्न त्या मुलीबरोबर करून देऊ असा त्यांचा निर्णय होता. मग पुढे काय झाले, ते मामा भाचे त्या आईवडिलांना, मुलीच्या आईवडिलांना दृष्टीस पडले. मामापासून त्यांनी भाच्याला नेलं आणि मुलीचं लग्न त्या मुलाबरोबर लावून दिलं. त्यानंतर काय झालं तर उभयतांना गौरी हरापाशी निजवलं. दोघं झोपी गेले. मुलीला देवीनं दृष्टांत दिला, अगं अगं मुली, तू तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल. त्याला पिण्याकरता दूध ठेव, एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कर्यात शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिराडी गेला. मामा भाचे मार्गस्थ झाले. दुसऱ्या दिवशी काय झालं, हिनं सकाळी उठून स्नान केलं. आपल्या आईला वाण दिला. आई उघडून पाहू लागली तर काय, आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला. त्यानंतर काय झालं, पुढे पहिला जो वर ज्याच्याशी मुलीचं लग्न होणार होता तो नीट झाला आणि आला लग्न करण्यासाठी. त्याला बघून मुलगी म्हणाली, हा माझा नवरा नाही.
मी याच्याबरोबर खेळणार नाही. रात्रीची लावंडाची व अंगठीची खून काही पटेना त्या मुलीला. आईबापांना पंचायत पडली. हिचा नवरा कसा सापडतो. नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे. आईने पाणी घालावं, भावांनी गंध लावावा आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले. इकडे मामा भाचे काशीस गेले. पुष्कळ दान धर्म केले. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तेथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असं असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परतीच्या प्रवासात त्यांना ज्या मुलीशी त्या मुलाचं लग्न झालं होतं त्याच गावी ते आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी त्या दोघांना पाहिलं आणि त्या दोघांना म्हणाले की इथे जवळच एक अन्नछत्र आहे, तिथे जेवायला जा. ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानीस सांगितले. त्यांनी पालखी पाठवली. आदर तीर्थाने त्या मामा भाच्यांना घरी नेलं. पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्यानं अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खून काय आहे? त्यानं लाडवाचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामा भाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचं पाय धरलं. तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली. तिनं सांगितलं, मी मंगळागौरीचं व्रत करते. ही सगळी तिची कृपा आहे. सासर माहेरची घरची दारची सर्व माणसं एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. मंगळागौर तिला प्रसन्न झाली. तशी आम्हा सर्वांना हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच मंगळागौरीला प्रार्थना. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेला 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.